मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात दुपारची झाली, त्यामुळे नो गुड मॉर्निंग. खूप सर्दी खोकला होता म्हणून थोडासा आल्याचा किस तोंडात टाकला आणि माझ्या कामाला सुरुवात केली. तेवढ्यात माझी मेकॅनिकल गर्ल, जे की मी वाफ घ्यायला मशीन काढली होती त्याच्यावरती खेळायला लागले. जरासं ओरडले, तिथेच टाकलं आणि ते दुसरं हातामध्ये घेतलं. लहान मुलं म्हटली की काहीतरी त्यांना नवीन लागतं आणि नवीन मिळालं की त्यांची क्रिएटिव्हिटी सुरू असते. मग त्यांची क्रिएटिव्हिटी बघण्यात पूर्ण आपला दिवस जातो. असं मी खूप त्याच्याबरोबर एन्जॉय केला. नंतर मला आठवलं की अम्माचं पासपोर्ट काढायचं आहे. सगळे डॉक्युमेंट घेऊन मी कैलासच्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंटसाठी गेले. तिच्या डॉक्युमेंटचा पसारा बघून खूप वैताग आला. खूप झेरॉक्स काढायचे होते. झेरॉक्स काढायला दिले आणि सगळे फाईल एकत्र केल्यानंतर मला त्याचा सिक्वेन्स कळत नव्हता. शेवटी कैलासच्या हातात दिलं. म्हटलं हिचं काय ते बघ. शिल्लक राहिले परत झेरॉक्स भोसलेनं काढून दिले. थोडी भोसलेशी मजा केली. इकडे तिकडे प्रिंटरच्या झेरॉक्स बघितल्या, टाईमपास केला आणि मी भोसले झेरॉक्स काढून देईपर्यंत सगळ्यांचे जरा खेचत बसले आणि नंतर मात्र मी माझ्या मार्गस्थ झाले. परत सगळी कागदपत्र गोळा करून सिक्वेन्स करायला सुरुवात केली. परंतु शेवटला खूप कंटाळा आला म्हणून सगळं कैलासला हँडओव्हर केलं आणि मी निघाले बागेत फुलांची फोटोज काढायला आणि व्हिडिओज काढायला. तुम्हालाही दाखवते. गेल्या वर्षी लावलेली झाडं यावेळी फुलांनी बहरली होती. बघून जरा खूप छान वाटलं. त्याची फोटोज काढले, एक मस्त रील्स केली आणि यूट्यूबवरती अपलोड पण केलं. आणि नंतर उगाचच टाईमपास करत बागेत फिरत राहिले, कारण की मला काम लागेल म्हणून. पावसामुळे माझी झाडंसुद्धा खूप छान टवटवीत झाली होती. बघूनही खूप आनंद झाला होता. थँक्यू. संध्याकाळी थोडं स्टेप कंप्लीट करायचं म्हणून तुळजाला घेऊन बाहेर फिरायला गेले. पण तुळजा डायरेक्ट गेली रेतीच्या ढिगाऱ्यावरती आणि तिला मित्र मिळाल्यामुळे खूप मजा करायला लागली. मी सुद्धा म्हणाले की जाऊ देत, एक दिवस काहीतरी ती ढिगाऱ्यामध्ये गेली आणि पहिल्यांदा मातीमध्ये म्हणून खेळायला गेली. मी सुद्धा तिचं एन्जॉयमेंट बघत बसले. पण तिने नंतर जे सुरू केलं ते भयानकच केलं. डायरेक्ट लोटूनच घेतलं.